आणि आता एक मोठी बातमी समोर येते। धर्मेंद्र प्रधान ओम बिर्ला यांच्या भेटीला गेलेले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सरकार चर्चेला तयार आहे। याची घोषणा किंवा याची भूमिका यापूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा मांडलेली आहे। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। तर रामराजे, धर्मेंद्र प्रधान हे ओम बिर्ला यांची भेट घेत आहेत। बिलकुल अतिशय महत्वाचं ही भेट असणार आहे, कारण सभागृहामध्ये विरोधकांची हीच मागणी आहे की नीटच्या संदर्भामध्ये निवेदन करावं, त्याच्यावर चर्चा घ्यावी आणि सद्यस्थिती काय होती त्याची माहिती द्यावी। आणि म्हणूनच कारण त्या खात्याचे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जाते आणि म्हणूनच धर्मेंद्र प्रधान हे लोकसभा अध्यक्षांकडे गेलेले आहेत। त्यांची आता चर्चा होईल आणि त्यानुसार नेमकं कधी यावर चर्चा करणं अपेक्षित आहे सभागृहामध्ये हे सुद्धा ठरवलं जाणार आहे। किती वेळ दिला जाईल आणि सरकारकडून कोण बोलणार हे पण ठरवलं जाईल। त्यामुळं आता या बैठकीच्या नंतर हे स्पष्ट होईल की ही चर्चा आजच होईल आणि कशा पद्धतीने ही चर्चा होईल, कोणाला किती वेळ दिला जातो येतो। रामराजे, आणखी एक महत्त्वाचं, ही बैठक सुरू होऊन किती वेळ झालेला आहे? या बैठकीमध्ये आणि कोणी सहभाग घेतलेला आहे का? सध्या तर फक्त हे लोकसभा अध्यक्ष, त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू हे सुद्धा या बैठकीमध्ये असणार असल्याची माहिती मिळते। कारण संसदेमध्ये कोणतीही कारवाई असेल किंवा कोणताही मुद्दा आणायचा असेल तर तो संसदीय कार्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आणला जातो आणि त्यांच्या सूचनेनुसारच आणला जातो आणि त्याचबरोबर विरोधकांची संसदीय कार्यमंत्री चर्चा करत असतात, त्यानंतर हा मुद्दा येतो। त्यामुळे हे तिघजण या बैठकीत असण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।